श्रेयस संगीत विद्यालय क्लासेसमध्ये आपले स्वागत. मी आडगळे सर, पुणे. आज आपण हार्मोनियमची बेसिक माहिती बघणार आहोत. तर ही समोर ठेवलेली आहे हार्मोनियम म्हणजे पेटी. तर आपण ज्यावेळेस गायन वादन शिकतो, हार्मोनियम गायन किंवा वादन असू द्या, काही लोक गायन शिकतात फक्त, किंवा काही लोक नुसतं पेटी वादन शिकतात. पण ज्यावेळेस आपण दोन्ही क्रिया करतो, म्हणजे गातो पण आणि पेटी पण वाजवतो, त्यावेळेस आपण पेटीची माहिती आपल्याला असली पाहिजे. हा भाता आहे, इकडं काळ्या पट्ट्या आहेत, पांढऱ्या पट्ट्या आहेत, इथं लाकडाच्या पट्ट्या बसवलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण आतमधून इथून हवा घेतो, ती आतमध्ये इथं बॉक्समध्ये साठवली जाते, आणि आपण जशा पट्ट्या इकडं असं दाबतो, त्यावेळेस कंपन होऊन जी हवा असते वरती येते आणि स्वर निर्माण होतो. तर ही सुरुवातीची बेसिक माहिती आपल्याला सर्वांना असली पाहिजे. तर आपले जो संगीत विद्यालय आहे त्यामार्फत आपल्याला असे बरेच पाठ यामधून शिकवले जाणार आहेत आणि माहिती दिली जाणार आहे. तर सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लाईक करावे अशी सर्वांना विनंती करतो, आणि पुढील माहितीसाठी माहिती देण्यास सुरुवात करतो. तर ही हार्मोनियम आहे. यामध्ये इथून हवा, जे छिद्र दिलेले आहेत 5-6, यामधून हवा आतमध्ये घेतली जाते. इथं हवा साचते, आणि ज्यावेळेस आपण इथून अशी पट्टी दाबतो, त्यावेळेस ती हवा बाहेर येते आणि स्वरकंप पावतात. आपला जो कंठ आहे आणि पेटीच्या ज्या पट्ट्या आहेत याची मॅचिंग केलेली आहे. यामध्ये तीन सप्तक आहेत प्रामुख्याने. एक मध्य सप्तक, एक मंद सप्तक, एक मध्य सप्तक आणि एक तार सप्तक. आणि आणखीन थोडेसे पेटी जर हार्मोनियम मोठी असेल तर थोड्या 4-5 पट्ट्या वाढवल्या, 3.25 किंवा 3.5 सप्तकाची हार्मोनियम असते. तर यामध्ये काही काळ्या पट्ट्या आहेत, काही पांढऱ्या पट्ट्या आहेत. तर काय म्हणजे आपल्याला ओळखू यावे म्हणून काही काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात, काही पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात. तर आणि यामध्ये आपण गायन करताना जास्त मध्य सप्तकामध्ये आपल्याला गायन करता येत नाही, आणि वरच्या तार सप्तकामध्ये पण गायन करतात. आपण मध्य सप्तकामध्ये गायन जास्त प्रामुख्याने करतो. तरी पण जो गायक असतो त्याला तिन्ही सप्तकामध्ये आपले स्वरांची प्रॅक्टिस करावी लागते आणि गावं लागतं. तेव्हा आपल्या गायनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होतो. तिन्ही सप्तकामध्ये आपला आवाज, जो कंठ आहे, तो फिरला पाहिजे, तर तो गायक व्यवस्थितरित्या गायन करू शकतो. तर ही दिली आपल्याला 3 सप्तकाची माहिती. तर आपण आता एक आणखीन पाठाची प्रॅक्टिस करणार आहोत, आणि ती माहिती तुम्हाला देणार आहे, ती पुढच्या भागामध्ये देण्यात येईल. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. आणि शेवटी परत एकदा सांगतो की आपलं चॅनल आहे, त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करावे आणि लाईक करावे ही विनंती. जय हरी, नमस्कार, धन्यवाद.